हॅलो फ्रेंड्स, इयत्ता 10वी आणि 12वीसाठी आयोजित केलेला हा निरोप समारंभ फेब्रुवारी 2026 आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत श्री खुशाल मुंडे सर, तर चलत चित्रीकरण अर्थातच व्हिडिओग्राफी आणि प्रसारण करत आहेत श्री CM पोघे सर. निरोप देण्या घेण्याचा क्षण तसा कठीणच. अशा कठीण समयी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले प्रमुख वक्ते मार्गदर्शक जे की आमचे प्राचार्य श्री रमेशजी दराडे सर यांचे गुरु आणि ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथे उपप्राचार्य असून 34 वर्षापासून ते प्राध्यापक म्हणून ज्ञानदान करत आहेत. तर गुरु आणि शिष्य यांच्या निरोपाच्या अशा नाजूक आणि भावनिक प्रसंगी ऐकूयात अत्यंत व्यासंगी तज्ज्ञ प्राध्यापक प्राचार्य श्री पांडुरंगजी निळे सरांना. तत्पूर्वी पाहुण्यांचे स्वागत जरी झाले असले तरी आपल्या मधुर आवाजामध्ये स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करील कुमारी श्रद्धा सांगळे. इयत्ता 11वी. यानंतर सन्मान्य निळे सरांना आपल्याला ऐकायचंय. एका ग्रामीण भागातून पुढे येणारा हा माणूस ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदावर जाऊन पुरुषोत्तम सांगळे सारख्या अनेक विद्यार्थ्यांना घडवतो. या ठिकाणी सानप सर आहेत, याच्यानंतर भिसे सर आहेत, प्राध्यापक भिसे सर सुद्धा ज्ञानोपासकचे विद्यार्थी, महेश घुगे सर आहेत, है की नाही. हे सगळे सर आणि या सरांचे जे सर आहेत तर सरांना विनंती करतो की कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय श्री निळे सर. सर्वांना नमस्कार. ज्यांच्याकडून जगण्याची जिद्द घ्यावी असे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रतापराव घुगे साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय केशवराज घुगे साहेब, अशा या उदार माळरानावरती हे सगळं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं हिरवगार रान फुलवायचं म्हणलं की चांगले कुशल प्रशासक लागतात. आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की ते माझे विद्यार्थी आहेत या महाविद्यालयाचे, या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रमेशजी दराडे सर, श्यामरावजी दराडे साहेब असतील. आज ते सेवानिवृत्त होत असले तरी त्या सेवेतून जरी नियत वयोमानानुसार जरी सेवानिवृत्त होत असले तरी मला वाटतं या शाळेच्या सेवेतून ते निवृत्त होत नाहीये. तसंच आमचे माझा विद्यार्थी पुरुषोत्तम सांगळे सरांच्या आई साहेब, आमच्याच आई साहेब, याही आज या शाळेतून सेवानिवृत्त झाल्या, त्यांचाही सत्कार झाला. आणि
त्यासोबतच व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले माझे मित्र, ते माझे पारवे सर, उपस्थित व्यासपीठावर असलेल्या सर्व भगिनी आणि माझे अनेक विद्यार्थी तर बसलेलेच आहेत, सर्व शिक्षक शिक्षक वृंद आणि जे विद्यार्थी आज निरोप घेत आहेत ते 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आणि त्यांना निरोप देण्यासाठी जमा झालेले सर्व, मला 8वी 9वीचे बाकीचे सर्व विद्यार्थी, उपस्थित सर्व विद्यार्थी, खरं तर या व्यासपीठावर उभं राहण्याचं बळ मला माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. मग ते हे सगळे इथं बसलेले माझे विद्यार्थी असतील, रमेश जराडे सर असतील, पण विद्यार्थी मित्र बाकी काही असू द्या, या विद्यार्थ्यांनी मी माझ्यावर आणि मी त्यांच्या इतकं प्रेम केलं की आजच्या 1 वर्षामध्ये जमलेली जोडी ही खूप, आणि मी तिथून जे एकदा का उभा राहिलो, तिथून जे एकदा का उभा राहिलो ते आतापर्यंत मागून फिरून बघायची गरज पडली नाही. पहिल्याच ओळीमध्ये बसणारे हे गरज करायचं. आणि आज मी अभिमानाने सांगतो तर 30 मध्ये मला वाटतं 28-29 जण पास झाले होते आणि 29च्या 29 चांगल्या मोठ्या पदावरती काम करतायत. त्यात एक म्हणजे रमेश दराडे सर. माझ्यासोबत माझे एक सरांचे एक सहकारी, माझ्यासोबत एक सहकारी आहे. आता तुम्ही इथून गेल्यानंतर पुढं आज ते 10-12 म्हणून इथून निघून जाता येते. आज ठरवून घ्या, तुमचं गोल ठरवून घ्या, मला आयुष्यात काय करायचं. इथून बाहेर पडताना जो प्रत्येक विद्यार्थी जाईल त्याला ठरवून घ्यायचं मला आयुष्यात हे करायचं आणि तुमचं गोल बदललं नाही पाहिजे. आम्ही गोल मात्र बदलला नाही पाहिजे. गोल ठरवून घ्या तुम्हाला काय करायचं आणि तो गोल बदलला नाही पाहिजे. कोणीतरी सांगतं काहीतरी शॉर्टकट आम्ही वापरतो आणि तो गोल बदलायचा नाही. माझ्याकडे येणारा ओमप्रकाश म्हणजे सांगून गेला की सर माझ्या 11च्या 12च्या विद्यार्थ्यांना सांगू, एक गोल जर ठरवला तर तो बदलायचा नाही. तर एक कथा सांगितली होती एक छोटीशी. एक शिकारी असतो, तो जंगलामध्ये जातो, त्याला ठरवलेलं असतं की मला आज काळी विटाची शिकार करायची. जंगलामध्ये जातो, थोडासा आत जातो, पुन्हा आत जातो, काळी विट काय दिसतात, पहिल्यांदा त्याच्या समोर येतं ते ससा येतं. सशाची शिकार करायची की नाही ते तुम्ही ठरवा. त्यांनी शिकार केली नाही. पुन्हा थोडंसं पुढे गेलं, पुन्हा ससाच आला. असं 10 वेळेस ससा जरी पुढून गेला त्यांनी शिकार केली नाही. हरिण आलं तरी केली नाही, कारण त्याला काळविटाची शिकार करायची होती. म्हणून तुम्हाला कोणीतरी तुम्ही ठरवता की मला हे चांगलं व्हायचंय, काहीतरी मोठ्या पदावर जायचंय, कोणीतरी मध्येच काहीतरी घालून देतं आणि तुम्हाला जे उद्दिष्ट असतं, जे गोल असतो त्या गोलकडे न जाता तुम्ही काहीतरी ते बदलता आणि दुसरंच काहीतरी वळण लागतं. म्हणून मी ठरवतो की तुम्ही प्रत्येकामध्ये, ग्रामीण भागाच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता आहे. फक्त आम्ही त्याला परिश्रमाची जर जोड दिली तर एक दिवस तुम्ही मोठे अधिकारी होऊन या तुमच्या गावामध्ये मोठ्यापणाने मिळवाल. त्या दिवशी तुमचं सगळं गाव सत्काराला उभा असेल. एवढंच नाही तर तुमच्या अभिमानानं तुमच्या आईवडील, नेहमी दररोज घरात बसणारे आईवडील, तुम्ही ज्या दिवशी कळाले की तुम्ही कोणतरी मोठ्या पदावरती नोकरीला लागलाय तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून रुमाल वगैरे टाकून सगळ्या गावामध्ये ताट वालेलं फिरत आणि ती संधी तुमच्या आईवडिला आणून द्यायची असेल ते तुमच्या हातात आहे. आणि मला वाटतं तुमच्या ती करू शकता, ती तुमच्या ती जिद्द आहे आणि हे नक्की करू शकता. शेवटी नायडू तर हे म्हणतात की तुम्हाला जे काम मिळालं ते मन लावून करा, प्रत्येकामध्ये यश मिळतं. प्रत्येकामध्ये यश मिळतं. मी एक मला वाटतं आमचे इथं मुंडे सर आहेत. मुंडे सरांना मी विद्यार्थी तर म्हणणार नाही, ते माझे मित्र आहेत, जरी देश विद्यार्थी असले तरी. त्यांच्यासोबत आता इथं बसलेले माझे अनेक विद्यार्थी, आमचा रत्ता आहे, भिशे सर आहेत, पुरुषोत्तम आहे, सांगळे सर आहेत, मागे बसलेला आमचा प्रकाश आमचा विद्यार्थी आहे. आणि जिथे भेटतील तिथे विद्यार्थी आम्हाला सन्मानानं खूप सन्मान देतात. मागे बसलेला आमचा तो महेश भोगे, सानप सर आहेत, उमाकांत सानप सर आहेत. ही सगळी मुलं आमच्याकडे घडली. आणि मी एक अभिमानानं सांगतो की माझ्याकडून आज माझी 34 वर्षाची नोकरी आहे. हजारो विद्यार्थी नोकरीला आहे. हजारामध्ये या महाविद्यालयातून बाहेर पडले आणि हजारो विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं सन्मानानं जीवन जगताय. एक म्हणजे मी तुमचं जे उद्दिष्ट आहे बदललं नाही पाहिजे यासाठी एक प्रशांत बच्चा साहेबांचा एक अनुभव सांगतो. मित्र, आम्ही मागच्या 12 वर्षापूर्वी जिंतूर शहरामध्ये डीवायएसपी म्हणून आमचे प्रशांत बच्चाव साहेब आले होते. प्रशांत बच्चाव साहेबांची माझी मी पत्रकारितेमध्ये असल्यामुळे चांगली ओळख झाली. आम्ही दोघे जण बऱ्याच वेळेस सोबत काम करायचो.
प्रशांत बचाव साहेबांनी मला अनेक वेळेस त्यांची मी DYSP कसा चालू ही कथा सांगायची. सरांना म्हणलं सर तुम्ही माझ्यासोबत माझ्या कॉलेजमध्ये चला आणि एक दिवस माझ्या विद्यार्थ्यांना ही इन्स्पिरेशनल स्टोरी ऐकवा. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते माझ्या महाविद्यालयात आले आणि सांगायला लागले. तो म्हणाले विषय काय, तर विषय सोपा आहे ना, मी DYSP कसा झालो. माझ्या महाविद्यालयात आले आणि त्यांनी सुरुवात केली. ग्रामीण भागातून आलेलो 10वी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात झालं. त्यानंतर 10वीला पास झाल्यानंतर वडील म्हणत होते की तू डॉक्टर झाला पाहिजेस. मी बऱ्यापैकी हुशार होतो म्हणाले. आमच्या वर्गामध्ये मी पुढच्या बेंचवर बसायचो आणि 11वी 12वीचं सायन्स ऍडमिशन झाला आणि आम्ही सगळेजण खूप अभ्यास करायचो. 12वीचा निकाल लागला, मला थोडेसे कमी गुण पडले आणि मी मेडिकलला लागलो नाही. पण माझ्यासोबतचे अनेक मित्र मेडिकलला लागले. आई वडिलांना त्यावेळेस खूप वाईट वाटलं, पण आई वडिलांना त्यावेळेस शब्द दिला की मी आज गोल ठरवलाय पुढचा, मी आज गोल ठरवलाय याहीपेक्षा मोठ्या पदावर जाऊन मी एक दिवस MBBS झालेल्या मुलांच्या दवाखान्याच्या उद्घाटनाला जाणार आहे. असं काहीतरी आम्हाला आज बांधून जावं लागणार आहे इथं प्रत्येकाला. आणि मग पुढे मग ते 10वी झाले, 12वी झाले, BSc झाले, MSc मॅथमॅटिक्स झाले. MSc मॅथमॅटिक्स झाल्यानंतर पुण्याला MPSCच्या क्लासेसला दाखल झाले. ते काय म्हणाले, पहिल्यांदा मी एका मित्रासोबत पुण्यामध्ये रूम घेतली आणि एका 10 बायकाच्या रूम मध्ये राहू लागलो आणि दररोज स्वतःला कोंडून घेऊन अभ्यास करत होतो. पण MPSCची पहिली परीक्षा झाली. प्रिलिमिनरी मेन आणि ओरल अशा तीन स्टेज मध्ये परीक्षा असते. पहिली परीक्षा दिली पण पहिल्या वर्षी मी प्रिलिमिनरी मध्ये पास झालो नाही. एवढं दुःख आलं. पुन्हा रात्रभर मी रडत बसलो होतो, विचार करत बसलो होतो की माझं काय चुकलं. कारण आम्हाला पेशन्स सुद्धा आमच्या जीवनामध्ये असले पाहिजेत. आम्ही आमचं अवलोकन सुद्धा केलं पाहिजे, आपल्या चुका काय झाल्या, चुका सुधारून पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली. 1 वर्षानंतर पुन्हा प्रिलिमिनरी परीक्षा दिली, पुन्हा प्री पास झालो, पण मेनला नापास झालो. आई वडिलांनी सांगितलं तुझ्या त्याला होत नाही, तू आता गावाकडे वापस ये, आमच्याकडे पैसे नाहीत. आणि मी जळगावला पुन्हा परत आलो आणि एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स विषयाचा प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. मित्र पुण्याहून येताना तो म्हणाले की ते 2-3 पोते MPSCची पुस्तकं सोबत घेऊन आणली होती आणि पुन्हा एका रूममध्ये राहत होतो. जळगावमध्ये राहत असताना रूममध्ये मी रात्री ज्यावेळेस झोपत होतो त्यावेळेस झोपताना पुढच्या माळ्यावर ठेवलेली मला पुस्तकं दिसायची आणि दररोज गुणवायची, अरे तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, काहीतरी तू चुकलास, कुठंतरी चुकलं, डिसिप्लिन चुकलं, काहीतरी चुकलं, तो अभ्यास पुन्हा होऊ शकतं. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, हे मला काही जमलं नाही. पण 3 महिन्यानंतर मला दररोज झोप येत होती. ती पुस्तकं सांगत होती तुझ्यात ती क्षमता आहे, तू कर. आणि एक दिवस तो उजाडला. मी रात्री 1 वाजता ठरवलं की मी सगळ्या चुका दुरुस्त करून पुन्हा अभ्यासाला लागणार आहे. आणि 1 वाजता ती सगळी माळ्यावरची पुस्तकं रात्री खाली काढली आणि सकाळपर्यंत ही पुस्तकं निवडून मी अभ्यास करत बसलो. आणि तिथून मात्र मागं फिरून बघायचं नाही ठरवलं आणि अभ्यास करायला लागलो. दररोज स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेतला आणि 15-15, 17-17 तास अभ्यास केला. माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीशिवाय काहीच मिळणार नाही, हे मात्र नक्की आहे. दररोज 15-15 तास अभ्यास केला. प्रिलिमिनरी आली, पहिली फॉर्म भरला, प्रिलिमिनरी एक्झाम आली आणि पहिल्याच प्री मध्ये मी चांगल्या गुणांनी पास झालो. त्यानंतर बेनसाठी 2-2.5 महिन्याचा कालावधी होता. या 2-2.5 महिन्यामध्ये मी कॉलेजला सांगितलं की आता मी कॉलेजला येत नाही, कारण कॉलेजला फक्त मला 1,000 रुपये पेमेंट मिळत होतं. त्या 1,000 रुपये माझा महिना सुद्धा भागत नव्हता. प्रायव्हेट कॉलेज होतं. 2.5 महिन्याची रजा टाकून मी पुन्हा रूम मध्ये कोंडून घेतलं. पुन्हा मेन झाली आणि मेन मध्ये राज्यातून पहिला आलो. एवढंच नाही, पुन्हा ओरल झाली. एक लक्षात ठेवा, तुम्ही यशस्वी झालात की तुमचं कोणी ऐकत, तुम्ही जर यशस्वी नाही झाला तर तुमचं कोणी ऐकत नाही. मग मात्र अनेक क्लासेसचे मला कॉल आले, फोन आले की सर तुम्ही आमच्याकडे इंटरव्ह्यूच्या तयारीला या, कारण तुमचं नाव झळकलं पाहिजे, पुढे जाहिराती करता पाहिजे. 1-2 ठिकाणी गेलो म्हणाले, मी स्वतः तयारी केली, ओरल झाली. त्यानंतर 2 महिन्यानंतर निकाल लागला. मुंबईला निकाल लागत होता. मुंबईला निकाल बघण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. माझा मित्र मुंबईला होता, तो मुंबईला गेला. दुसऱ्या दिवशी मुंबईत परत आला आणि त्यानं मला येऊन, मित्रा प्रशांत तुझं सिलेक्शन झालं यादीमध्ये, DYSPच्या तुझं पहिलं नाव आहे,
त्यावेळेस त्यांच्या वडिलांना झालेला आनंद हा गगनात मावेनाचा होता. म्हणून मागे फिरू नका, कुठंतरी चुकतं ते दुरुस्त करून आम्ही पुढे गेलं पाहिजे. या पद्धतीनं आम्ही जर गेलो, कारण आमच्या सगळ्यांच्या समोर अडचणी आहेत, आमच्या सगळ्यांच्या समोर अडचणी आहेत, पण या अडचणीवर मात करून जातो तोच सक्सेस होतो. आम्ही सगळे तुफानातले दिवे आहेत, आम्ही सगळे तुफानातले दिवे आहेत, कारण तुफान म्हणजे काहीतरी भयंकर आहे. आणि यामध्ये लावून ठेवलेली ज्योत जी आहे ती तुम्ही आम्ही आहोत. ही जर ज्योत जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला आम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे, खूप मेहनत करावी लागणार आहे. एक वामनदादा कडकाची एक साधी कविता आहे. वामनदादा कडक हे उच्च शिक्षित नव्हते, पण त्यांनी खूप अनुभवलं, जे भोगलं ते त्यांनी लिहिलंय. म्हणून त्यांनी जे मांडलं ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतं. त्याच्या ओळी अशा आहेत, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो. याच्यापेक्षाही मला वाटतं वेळेचं भान ठेवून फारसं पुढे न म्हणता जास्त गोष्टी याच्यातल्या एक, तुम्हाला इथून पुढे जात असताना काही गोष्टी या प्रत्येकाच्या शिक्षणाच्या योगदानामध्ये मायबापांचा फार सगळ्यात मोठा वाटा आहे. डोळे झाकतात कुणाला सुंदरा दिसते, डोळे झाकतात कुणाला सुंदरा दिसते, कोणाला वसुंधरा दिसते, कोणाला रंभा उर्वशी दिसते. डोळे झाकतात मला मात्र शेतात राबणारी माझी माय दिसते. माझ्या माईचं संसारिक ज्ञान बघत गेलो, माझ्या माईचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यामुळे माझ्या मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगात मला यशाचा मार्ग दिसत गेला. मित्रो, आई हे असं दैवत आहे जिथं सगळे गुन्हे माफ असतात. आई असं न्यायालय जिथं सगळे गुन्हे माफ असतात. हजारो किलोमीटर, आज तुम्ही मोबाईलवर मित्राशी एक तास गप्पा मारता, तुम्ही जर आजारी पडलात तर हजारो किलोमीटर रात्री दूर असताना मित्र रात्री एक मेसेज करतो, टेक केअर, गुड बाय, आणि निघून जातो. पण तो गेल्यानंतर रात्री हळूच 10 वाजता तुम्ही जर आजारी असाल तर दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुडा घेऊन येणारी ती आई असते रे. त्यानंतर रात्री हळूच उठून तुमचा बघणारा ताप तो असतो बाप. मायबाप ही कविता या भागात आहे. या मायबाप ही कविता या भागातल्याच सकाराम डाकुरे यांनी लिहिलेली आहे. तिच्या काही गोळी मी म्हणणार आहे. तुम्हाला विळा आणि कोयता माहिती का? विळा आणि कोयता माझ्या भागामध्ये तो प्रसिद्ध आहे. मी ज्या भागातून आलो त्या भागामध्ये उसाचं पीक जास्त येतं. आणि दिवाळी झाली की या सगळ्या घरातली विळे कोयते निघतात आणि ही माणसं घरातल्या लहान मित्राला, तुमच्यासारख्या 11वी 12वी शिकणाऱ्या मुलांना, वृद्ध माणसाला घरे सोडून कामावर जात असतात. ही एक सगळा भावनिक असा क्षण असतो आणि त्या सगळ्या विळा कोयत्याला धार लावणे निघालेले असतात. ती कविता अशी आहे, माय बाप माझे विळा कोयत्याची धार, शेतामध्ये राबती कष्ट ते अपार, कष्ट ते अपार. चुलीवाणी माय रोज जळते राहिली, चुलीवाणी माय रोज जळते राहिली. बापानं जिंदगानी शेतात वाहेली, शेतात वाहेली. तुमच्यासाठी आहे. चिमुकलं त्यांचं पोर, चिमुकलं त्यांचं पोर भुकेला आधार, चिमुकलं त्यांचं पोर भुकेला आधार. शेतामध्ये राबती कष्ट ते अपार, कष्ट ते अपार. बाप नांगराचा फाळ भुईत डोळायचा,
बाप नांगराचा फाळ मुईत दडायचा माईचा भिगाम टपा टपा पडायचा टपा टपा पडायचा हिरवा शालू नेसायचं काळभोर रान काळभोर रान शेतामध्ये राबती कष्ट ते अपार कष्ट ते अपार मनातलं दुःख माये बापाला सांगायची मनातलं दुःख माय बापाला सांगायची रडू नको म्हणता म्हणता अजून रडायची रडू नको म्हणता म्हणता अजून रडायची गरीवरून मातीचा दाटलेला ऊर शेतामध्ये राबती कष्ट ते अपार कष्ट ते अपार मोराच्या मधावाणी माईच बोलणं मोराच्या मधावाणी माईच बोलणं बाप वळईचा पाला उन्हात वाळण चटणी मिठाची चटणी मिठाची भाकरी चवदार भाकरी चवदार शेतामध्ये राबती कष्ट ते अपार कष्ट ते अपार थोडं सुख थोडं दुःख थोडं सुख थोडं दुःख मोहरीची फोडणी माय बाप माझ्या दोन्ही डोळ्यातलं पाणी दुःखानं दुःखानं केलं त्यांच्या काळजात घर दुःखानं केलं त्यांच्या काळजात घर शेतामध्ये राबती कष्ट ते अपार माय बाप माझे विळा त्याची धार शेतामध्ये राबती कष्ट ती अपार कष्ट ती अपार कष्ट ती अपार मित्र ज्याला मायबाप कळाले त्याला विठू रखुमाई कळाले विठू रखुमाईकडे जायची गरज नाही म्हणून तुमच्या हातून मोठं झाल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा करली पाहिजे थोडस तुमच्या आवडीचा विषय असा मित्र तुमचं वेळ मात्र असं आहे तुमचं वय एक पुस्तक वाचायचं वय आहे आता चेहरे वाचायचं वय तुमचं नाहीये हे मात्र लक्षात ठेवा पुस्तक ज्यांनी ज्यांनी वाचले आणि लक्षात घ्या ज्यांचे चेहरे तुम्ही वाचता ना ते चेहरे कधीच तुमच्या पुढे निघून गेलेले असतात आणि चेहरे वाचता वाचता आमचा रस्ता कधी चुकलेला असतो हे मात्र आम्हाला समजत नाही म्हणून अनंत राऊत यांची ही कविता कशाला वाचला चेहरा चेहरे मित्र खूप आनंद वाटतोय चेहरे नाहीत वाचायचे आम्हाला कारण इथून बाहेर पडल्यानंतर आम्हाला पुस्तकच वाचायची हे लक्षात ठेवून आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने ही कविता तशी तुमच्यासाठीच लागू होती असं नाही बरं का इथे बसलेल्या प्रत्येकाला आम्हाला कदाचित प्रत्येकाला भूतकाळ सुद्धा आठवू शकतो कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्या उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने जवा जवा जिंदगानीची उघडली फाटकी पाने उघडलेली फाटकी पाने म्हणजे कधीच पूर्ण झालेली नसतात
मागे ज्यावेळेस आम्ही सगळं संपलेलं असतं, एखाद्याच्या इशाऱ्यानं आमचा रस्ता बदललेला असतो, आमचं जे गोल ठरवलेलं असतं मला आयुष्यात काय करायचं ते गोल एखाद्याच्या इशाऱ्यानं बदलू शकतं. आणि बघ बराच काळ निघून जातो, त्यावेळेस पुन्हा ती फाटकी पानं आठवतात, पण फक्त भूतकाळ शिल्लक असतो. त्यावेळेस सगळं संपलेलं असतं. म्हणून आम्हाला पुस्तकच वाचायची आहेत. जवा जवा जिंदगाणीची उघडली फाटकी पाने, कदाचित ती फाटकी पानं उघडल्यामुळं मनाला रफू मारल्यासारखं वाटतं, थोडस गारगार वाटेल, कारण तो अनुभव वाटावा की जवा जवा जिंदगाणीची उघडली फाटकी पाने, मारणार फू म्हणजे थोडस फाटलेलं शिवायचं, मारणार फू तुझ्या एका इशाऱ्याने, कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाराने, उभा रस्ता बदलला रे तुझ्या एका इशाऱ्याने. जरी भुललीस तू तुने चोरून पाहीन मी, तुझ संसार थाटला, उभा होईल सोनाचा, नको डोळ्यात पाहू ग भरोसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाताना, कोणी जर तार छेडले काळजाचे, तुझेच गाणे गाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहीन मी, तुले चोरून पाहीन मी. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. फारशी पुढे जात नाही कविता घेत. आता एक गोष्ट, तुम्ही प्रत्येक जण इथून पुढे जाणार आहात. इथून पुढे गेल्यानंतर आता आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत, पण अजूनही मला तुमचा अभिमान वाटतोय की आम्ही अजूनही ग्रामीण भागामध्ये संस्कृतीचं जतन करतोय. आणि म्हणून एकदा तुम्ही सगळ्यांसाठी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा की आम्ही या ग्रामीण भागाचे पाईक आहोत आणि तुम्ही भविष्यात मोठे होणार आहात. आता तुम्ही ज्यावेळेस मी इंद्रजित भालेराव सरांसोबत 6-7 वर्ष काम केलं. इंद्रजित भालेराव सरांची जिंतूरला बदली झाली. आम्ही दररोज एक तास गप्पा मारत बसायचो. ते सांगायचे की प्रत्येक कवितेची निर्मिती माझ्याकडून कशी झाली. आता तुम्ही जर शहरामध्ये गेलात ना, पुढच्या वर्षी 12वी पास झाला, BSc फर्स्ट इयर असेल, इंजिनिअरिंग असेल, D.Pharm असेल, B.Pharm असेल, व्हॉट इट मे बी, मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर मात्र तिथलचं चित्र थोडंसं, तिथलची मुलं, आम्हाला वाटतं की आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत. माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये माझं वागणं चांगलं नसेल, माझ्याकडे चांगले कपडे नसतील, पण लक्षात ठेवा बुद्धिमत्ता मात्र तुमच्या इतकी कोणातच नाही. म्हणून तुम्ही ज्यावेळेस शहरामध्ये जाल, एखादा मित्र तुम्हाला हिनवे नाही, अरे काय हे याच्याकडे काहीच नाहीये, पण त्याला म्हणायचं की माझ्या दिसण्यावर जाऊ नकोस, माझ्या प्रत्यक्षात असण्यावर जा. आणि त्याला सांगायचंय की माझी परिस्थिती कशी आहे, मी ज्या भागातून आलो ना, तो रस्ता फार अवघड आहे रे, तो रस्ता फार अवघड आहे, तो काट्या कुट्याचा आहे. त्या रस्त्यातून मी आलोय, तुझा रस्ता मात्र खूप चांगला होता, तुझी माझी बरोबरी होत नाहीये, पण एक दिवस असा येणार आहे तुझ्या पुढे मी नक्की असणार आहे. माझ्या गावाचं वर्णन करताना भालेराव सरांनी दिलेली ही कविता आहे. काटा गुट्याचा तोडवीत रस्ता, काटा गुट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसे,
कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला कष्ट. गावाकडचं माझ्या दोस्ता, गावाकडचं माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तोड होईत रस्ता, माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईनं पिकवलं सोनं, पण त्याच्या घामाचा भाव नाही सस्ता. माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता. एक दोनच कडे घेतो मी, कारण कमी वेळेमध्ये मी. आणि एक शेवटचं एक सांगतोय. तुम्ही गोल ठरवलाय, तुम्ही त्या पद्धतीने मेहनतही करताय. मायबापांपेक्षाही पुढचं एक आणखी दैवत असतं, ते म्हणजे मित्र. काही गोष्टी आम्ही मायबापांसोबत शेअर करू शकत नाही, त्यामध्ये मित्रांसोबत शेअर करू शकतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एक चांगला सखा मित्र असला पाहिजे. म्हणून मित्रावरच्या या कवितेचे एक 2 वेळेस सादर करतो आणि थांबतो. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बोलू शकता. दुःख अडवायला, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये. कारण तुम्ही 10वी-12वी झाल्यानंतर तुम्हाला हे सगळे मित्र कधी कुठं भेटतील किंवा नाही भेटतील हे सांगता येत नाही. पण या मित्राची दररोज आम्हाला आठवण आली पाहिजे. मित्र बनव्यामध्ये उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रो, एक मैसेज आला, घर में आग लगी, सब जल गया, सब चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा, अबे क्या क्या बचा है? मैंने कहा अबे सब कुछ चल गया, बस बचा हूं मैं, बाकी बचा हूं तो सिर्फ मैं. उसने गले लगा के कहा, अबे पगले फिर जली क्या गया, अबे पगले फिर जली क्या गया. असा एखादा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असावा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ तर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि कधी जर खूप दिवसानंतर भेट झाली तर मुखवटे घ्यायचे नाहीत, कडकडून मिठी मारायची आणि मित्राला भेटायचं की मी असा असं घ्यायचा, असं अळोखे ओळखे घ्यायचे नाहीत. मित्राला कडकडून मिठी मारायची. फेक तू मुखवटे, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये
रातानी कधी मित्र येते तुरे काजव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. सर्वांनी येथून जाताना आपल्या इतरच्या आठवणी जतन करत नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा भेटावं, एकमेकांना भेटावं, खूप मोठं व्हावं, तुमच्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्यात या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि मला इथे बोलवलं आमच्या रमेश दराडे सरांनी आणि या संस्थेनं माझा खूप मान सन्मान केला. या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.